हे गाईज गुड मॉर्निंग. तर आज होता 31st आणि भाई काय चाललंय मला काहीच समजत नाहीये. लिटरली कॉलेज सुरू झालेलं आहे, बट मला काहीच घेणं-देणं नाही. आणि त्यावरून माझ्या अर्ध्या क्लासमेट्सला तर माहिती पण पडलंय, की मी व्लॉगिंग करते म्हणून. तर खोटं बोलूनही काही फायदा नाहीये. मज्जा करते मी, मज्जा नुसते. सो आज काय झालेलं, हे काहीच ठरलेलं नव्हतं. रँडमली माझी फ्रेंड मला बोलली, की आपल्याला बाहेर जायचंय जस्ट फॉर अ शूट. म्हणजे तिचं शूट होतं, बट तिने मला कोलॅब केलं होतं. सो माझंही काम होतं त्यात. तर सकाळी लवकर आवरून मी निघाले. आता येताना ना मी नाश्ता केलेला होता, बट स्टिल मला थोडीशी भूक लागली होती आणि असं डिहायड्रेशन खूप होत होतं. म्हणून मी जाताना नारळाचं पाणी पिलं. बट तिकडे जाऊन तर जंकच खाल्लं. म्हणजे इतकं काही फालतूपणा आहे, वेस्ट ऑफ मनी आहे. आणि मग मी तिकडे पोहोचली, तिला भेटलेली. आता ही तीच आहे जिचा मी खूप वेळा जिक्र केलाय माझ्या लास्ट व्लॉग्समध्ये. माझी क्लोज फ्रेंड प्रांजल. सो पहिलं तर आमचा एम असा होता, की मला तिला स्किन केअर द्यायचं होतं, जे मी तिच्यासाठी ठरवलं होतं. म्हणजे तिला काही सूद नाहीये, बट मला तिची केअर असल्यामुळे मी तिचं सगळं स्किन केअर करून दिलेलं. सो मला तिला ते द्यायचं होतं. त्यानंतर आम्ही बर्गर ऑर्डर केला होता. बर्गर खाल्लेला आणि येताना ना मॅडमला खूप सारे कामं होते भाई. तिचे कामं मी करू लागत होती तिला. आणि मग सर्व काही आवरून आम्ही तिथे पोहोचलो जिथं तिला शूट करायचं होतं. सो ती मला तिच्या रीलमध्ये घेणार होती. जस्ट मोरल सपोर्ट म्हणून आय थिंक सो. आय डोंट नो तिला जाऊन विचारा तुम्ही. आय मीन कमेंटमध्ये अरे काय बोलतीये मी. अच्छा, तर तुम्ही बघू शकता गाईज इतकी सुंदर क्लिप आलेली आहे. कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग थोडासा टाईमपास वगैरे करून आम्ही गार्डनला गेलेलो. कारण आम्हाला सुद्धा एक रील घ्यायची होती म्हणजे मला, की आपण दोघं एक सोबत रील घेऊ. सो ती रील पण मी तुम्हाला दाखवेल. आता उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेल. आणि मग सर्व असं आवरून पॅकअप केलेलं आम्ही कारण घरी येताना खूप वेळ झालेला. आता मला अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजेच व्हिजन बोर्ड. आता हे मी पेंडिंगला ठेवलंय गाईज. आज माझी लिटरली 31st आहे, बट स्टिल माझ्याकडनं झालेलं नाही. एवढ्या साऱ्या कामामध्ये मी बिघडलेली होती, की मला बिलकुल सूट नव्हती. बट कसं तरी मी करून आज सगळे काही प्रिंट आउट काढले. लवकरच तुम्हाला दिसेल माझा 2026 साठी व्हिजन बोर्ड. त्यानंतर अजून एक गोष्ट, मामाने कार घेतली. सो येताना आम्ही तिकडे गेलेलो, जेवण वगैरे केलं आणि मग घरी आलेलो. हॅपी न्यू इयर गाईज. असा होता आजचा दिवस. खूप हेक्टिक होता यार. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट. डू लाइक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.